नमस्कार मित्रांनो, छान गलके आहेत तर मी म्हटलं आज आपण भरलेला गलका करूया। खूप छान बनतो आणि सगळे आवडीने खातील अशी गलक्याची छान अशी भाजी बनते। जे गलके नाही खात ते सुद्धा आवडीने खातील इतकी चविष्ट भाजी बनते। चला तर आता आपण गलका घेऊन तो साफ करून घेऊया। हे बघा सुरीने ह्याप्रमाणे वरची जी गलक्याची स्किन असते ती काढून घ्यायची आणि पाठचा आणि पुढचा भाग काढून तो टेस्ट करून घ्यायचा कडू आहे की नाही, कारण कधी कधी गलका देखील दुधीसारखा कडू असतो, मग तो घ्यायचा नाही। त्यानंतर थोडेसे लांबट गलक्याचे भाग करून घ्यायचे आणि तुम्हाला मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे गलका कापून घ्यायचा आहे। तुम्ही दोन प्रकारे गलका कापून घेऊ शकता। त्यानंतर आपण ह्या गलक्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत। तो मसाला तयार करून घेऊया। इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते, त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे। यामध्ये आपण स्पेशल मसाला वापरणार आहोत, तो स्पाइसेस अँड मोर ह्यांचा भरमा मसाला आहे। हे 50 ग्रॅमचे मसाल्याचे पॅक 65 रुपयाला येते आणि ह्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत, जसे की खोबरं, शेंगदाणे आणि सुके मसाले। हे पाठीमागे लिहिले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि हा मसाला अत्यंत प्रामाणिकपणे बनवला जातो, ह्यामध्ये कुठलेही केमिकल नसत, अगदी घरगुती पद्धतीचा मसाला आहे। तुम्हाला जर मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स देत आहे, तिथून तुम्ही करू शकता। ह्या मसाल्याचे 2 चमचे आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत, मोठे 2 चमचे टाकून घेतले आहेत। आणि ह्या मसाल्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मीठ सुद्धा आहे, आपल्याला मीठ सुद्धा टाकावं लागत नाही। त्यानंतर ह्यामध्ये आपण धने जिरे पूड आणि भाजलेलं बेसन टाकणार आहोत 2 चमचे आणि पुन्हा सगळं चांगलं एकजीव करून घेणार आहोत। आता आपला हा मसाला भरण्यासाठी तयार आहे। तुम्ही हा सेम मसाला बनवून दुसऱ्या सुद्धा भाज्या बनवू शकता। आता आपण गलक्यामध्ये हा मसाला भरून घेऊया। तुम्ही इथे वांग किंवा तेंडली, बटाटी, कांदा कुठलाही मसाला भरून ही भाजी बनवू शकता। आता आपण तेल सोडून घ्यायचं आहे तव्यामध्ये आणि त्यामध्ये गलका टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता छान असा हा गलका शिजून तयार होईल आणि जो आपला उरलेला मसाला तो सुद्धा ह्यावरती टाकून झाकण ठेवून आपण अगदी 5 ते 7 मिनिटांनंतर उलटपलट करून शिजवून घेणार आहोत। हे बघा मी हा पलटून घेते आहे। हा पूर्ण पलटून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत। आपण मगाशी जे वाटण बनवलं होतं त्याचंच पाणी आहे, मी इथे वरतून थोडंसं पाणी टाकून घेते, जेणेकरून आपला गलका जो आहे तो चांगला शिजेल। पुन्हा वाफ ठेवायची आणि पुन्हा 5 ते 7 मिनिटं गलका शिजवून घ्यायचा, मंद आचेवरती शिजवायचा। खूप छान आणि चविष्ट असा हा गलका शिजून तयार होतो। 2-3 वेळा तुम्ही उलटपलट करून घ्यायचा आहे, म्हणजे गलका खालून करपणार नाही आणि चांगला शिजला जाईल। हे बघा तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त सॉफ्ट असा आपला गलका शिजून तयार झाला आहे। तुम्ही आता जर तुम्हाला असं वाटलं की ह्यामध्ये थोडं पाणी जास्त आहे तर तुम्ही थोडा वेळ झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा ड्राय आपला गलका बनवून तयार होतो। नक्की करून बघा, खूप चविष्ट आणि सुंदर अशी रेसिपी आहे आणि सगळे आवडीने खातील, कोणाला कळणारच नाही की ही गलक्याची भाजी आहे। आपला हा भरलेला गलका बनवून तयार झाला आहे। तुम्ही हा भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर साईड डिश म्हणून खाऊ शकता। खूप अप्रतिम आणि चविष्ट अशी भाजी बनवून तयार होते। ही स्पाइसेस अँड मोर हा मसाला खरंच खूप अप्रतिम आहे, अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला आहे आणि त्या मसाल्याचे भरपूर सारे रेसिपीज चॅनलवरती अपलोड झाल्या आहेत। तुम्हाला जर बघायची असेल तर मी प्लेलिस्ट इकडे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक करेल। मला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।